हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हा ब्लॉग आहे ॲक्च्युली 2 दिवसाचे शॉर्ट क्लिप्स आहेत. ॲक्च्युली एक दिवस मी बनवलं होतं, पिझ्झा बनवला होता आणि नंतर थोड्या वेळाने म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तासांनी एक रॅप पण बनवला होता. ॲक्च्युली मुलांना रॅप खायचा होता माझ्या, तर ते बनवलं आणि एक मिस्टरांसाठी पण बनवलं आणि सासऱ्यांसाठी पण बनवलं. त्यांना पण रॅप खूप आवडला आणि ॲक्च्युली तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खरंच यम्मी, हेल्दी, टेस्टी, यम्मी असा रॅप बनतो. आणि काय नाही, चपाती आपली भाजून घेतली होती, व्हेजिटेबल्स होतेच आपले 2 कलरचे पेपर होते, रेड पेपर, येलो पेपर, देन पालक होता आणि पनीर, देन भरपूर असं लॅट्यूस होता. आणि मग ते लॅट्यूस आतमध्ये वगैरे सर्व फिलअप करून वगैरे रोल, आपला चपातीचा रोल बनवला आणि नंतर थोडंसं तेल घालून मस्त क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेतला आणि मग असं मधून कट केला. त्याचे 2 स्लायसेस झाले आणि मग आम्ही सर्वांनी एन्जॉय केला सॉससोबत. मस्त लागला, एकदम टेस्टी यम्मी होता. त्याच्यानंतर लगेच रात्री मी जेवण बनवलं होतं. ॲक्च्युली जेवणामध्ये मी काहीच शूट केलं नाही. मी फक्त नॉर्मली आपली मुगाचं मी पिझ्झाचा बेस बनवला होता. त्याच्यानंतर लगेच संध्याकाळी मला बनवायचं होतं, म्हटलं थोडेसे मूग उरलेच होते. मग म्हटलं लेट्स सी, इट्स ओके, म्हटलं चला मूग आहेच, तर मुगाला मस्त ग्रेव्ही, मुगाची अशी थोडीशी ग्रेव्ही बनवून टाकली, म्हणजे आमचं रात्रीचं जेवण सॉर्ट झालं. तर त्याच्यासोबत सॅलेड पण घेतलं होतं. नंतर 2 पेरू ठेवले, ते पेरू पण चिरले आणि आम्ही नाश्ता करून घेतला. नंतर हा एक कट टू कट लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली मला व्हिडिओ शूट करायचा होता. तर नंतर ना काय झालं, मला असं वाटलं की हा झोपलेला आहे, लहाना मुलगा माझा जय. तर आय थॉट की झोपलेला आहे, तर चला फटाफट आपण शूट करून घेऊया. पण ॲक्च्युली विदिन शूट करायला घेतलं, सगळं मटेरियल वगैरे सामान घेतलं, बुक्स वगैरे काढले आणि लगेच महाशय 2 मिनिटाच्या आत उठले. म्हटलं ओ गॉड. आणि आतासुद्धा झोपला होता, व्हॉइस ओव्हर करताना परत उठला. म्हटलं चल ठीक आहे, खेळतोय आता, म्हटलं थोड्या वेळ खेळू देते. आणि दुसऱ्या दिवशी मी ॲक्च्युली माझ्या मोठ्या मुलाला, म्हणजे मल्हारला खायचे होते डोसे. मी फटाफट असे डोसे बनवले. नंतर 2 डोसे, चीज डोसे बनवले. त्याला चीज डोसा खायची इच्छा होत होती, मग मी चीज डोसा बनवले 2. त्यांनी घरी मस्त पोटभर खाल्ला आणि म्हणाला मम्मा मला टिफिनमध्ये हे सुद्धा हेच दे. म्हटलं ठीक आहे चल. मग मी टिफिनमध्ये ॲक्च्युली प्लेन डोसा दिला होता, फक्त नाश्त्यासाठी चीज डोसा बनवला होता. कारण की आता कसं, आता गरम गरम देणार आणि त्यानंतर दुपारी तो त्याचा लंच ब्रेक होणार, मग ते च्युई होतं आणि प्रॉपर टेस्ट नाही लागत किंवा मज्जा नाही येत मुलांना खायला. तर हा त्याचा होता टिफिन. मस्त खोबऱ्याची चटणी होती, 2 डोसे, देन एक पेरू चिरून दिलेला, देन बस टिफिनसाठी थोडंसं चिवडा म्हणजे फरसाण आणि एक अंजीर असं स्लायसेस करून दिले होते. त्याच्यानंतर सोबत बॉटल आणि एक कोकम सरबत होतं. आणि सोबत माझा हा मागचा एक व्हिडिओ आहे शॉर्टवाला, जेव्हा मी शूट केलं ना तेव्हाचा. ॲक्च्युली तो एक पुस्तक उघडून बघत होता. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. दुसऱ्या दिवशी मी सर्व रॅपअप केलं ना, बऱ्याचशा गोष्टी तर रॅपअप करायच्या होत्या, थोडंसं आवरावरी पण होती घरातली. त्याच्यानंतर मग मला फार कंटाळा आला ॲक्च्युली जेवण वगैरे बनवायचा. त्याच्यानंतर मी काय केलं, आणि ॲक्च्युली मी होते एकटेच घरात, तर मग मी एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालं, तिथनं एक थाली मागवली, बिर्याणी थाली होती. आणि थँक्यू फॉर वॉचिंग वन्स अगेन.